मी आज तुम्हाला भरलेलं कारलं दाखवते. हे कारलं चवीला एवढं छान लागतं ना, अजिबात कडू लागत नाही आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातात. ह्याच्यातल्या सगळ्या बिया वगैरे काढून अशा पद्धतीने चिरून घेतलेत. कारल्यांना आपण शिजवून घेऊ. अशा पद्धतीने मी कारली शिजवून घेतलीत बघा. कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करू. खेचलेलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, ठेचलेलं लसूण, हा आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे जो आपण नेहमी वापरतो आणि चवीपुरती साखर घेतली आहे मी इथं. कारल्यात भरण्यासाठी अशा प्रकारे मसाला सगळा एकत्र करून घेतला. जो मसाला बनवलेला होता तो अशा पद्धतीने मी कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊ. हे कारलं तुम्ही एकदा बनवून बघा, खूप सुंदर लागतं चवीला आणि हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खूप छान लागतं आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातात. फक्त थोडं शिजत घालताना त्याच्यात मीठ थोडं एक्स्ट्राचं घालायचं, म्हणजे त्याचा कडूपणा थोडा कमी होतो. किती खरपूस भाजली बघा, अगदी मस्त. तुम्ही बनवून बघा असं कारलं. तुम्ही एकदा बनवलं ना, तुम्ही सारखं बनवणार. एवढं मस्त लागतं हे कारलं.